काय सांगशील तू? तुझा स्वतःचा काय अनुभव होता? माझ्या स्वतःचा अनुभव मूळ महाराष्ट्राच्या निमित्ताने तो या अर्थाने मला जाणून घेता आला की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, जनसामान्यांचं म्हणणं असेल, लाडक्या बहिणीचं म्हणणं असेल, महिलांना वाटणाऱ्या वेगवेगळ्या भावना असतील, त्या सगळं खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त केल्या. पण आता कर्जत जामखेडबद्दल बोलत असताना तू ज्या कुकडीच्या पाण्याचा उल्लेख केला, याबद्दल पोटतिडकीने बोलणारी बरीच लोकं मला त्या ठिकाणी भेटली. कुकडीच्या पाण्याची आवर्तनं तिथल्या भागातल्या लोकांसाठी किती आवश्यक आहे आणि ते पाणी मिळाल्यानंतर तिथल्या शेतीला याचा किती मोठा फायदा होतो हे शेतकरी आवर्जून सांगताना दिसत होते. त्यामुळे गेला महत्वाची अपडेट आलेली आहे विशाल समोर की 741 मतांनी रोहित पवार हे आघाडीवर असताना राम शिंदे यांनी आक्षेप घेत पुन्हा रिकाउंटिंगची मागणी केलेली आहे. रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसर आता त्याच्यावर निर्णय देतील अशा प्रकारे अपेक्षा आहे. आणि अर्थातच जी माहिती आपल्याला समजते की रिटर्निंग अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला आहे, पुन्हा रिकाउंटिंग होणार आहे. अर्थात रिकाउंटिंग हे संक्षिप्त होणार का पूर्णांचं होणार हा जरी समोर आला भाग नसला तरी शेवटच्या 3-4 फेऱ्या या सगळ्यात महत्वाच्या आहेत. टसन आणि टेन्शन हे दोघंही अजूनही कायमच आहे. युगेंद्र पवारांच्या निमित्ताने पवार फॅमिलीला जो डेंट बसला किंवा महाविकास आघाडीची त्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची झालेली पडझड जी आहे ती खरं तर रोहित पवार यांच्या विजयाच्या निमित्ताने त्यांना भरून काढता येऊ शकते. म्हणून त्यांच्यासाठी हा विजय फार महत्त्वाचा हाही एक मुद्दा आहे. आणि शिवाय ही लढत तशी भाजपनेही प्रतिष्ठेची केलेली आहे. राम शिंदेंकरता ही लढत या अर्थाने प्रतिष्ठेची आहे की एकीकडे आपण बॅकडोअरनी जरी सभागृहात गेलेलो असलो तरी माझी मूळ भूमी जिथला मी भूमिपुत्र आहे तिथे मी निवडून आलंच पाहिजे पुन्हा एकदा, हा त्यांचा अट्टाहास आहे. ते बरोबर आहे, कारण त्याचं कारण असं ना की पवारांचं प्राबल्य जर का पणाला लागत असेल तर प्रतिष्ठा ही महत्वाची आहे असं त्यांना. शेवटी शरद पवार यांचा जर का इतिहास बघितला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार नीती म्हणून एक वेगळं आपण म्हणतो की ते बोलता काही वेगळं, होतं काही वेगळं आणि करता काही वेगळं. या अशा अनेक गोष्टी समोर येत असतात. काही सांगता येत नाही शरद पवार यांचं, म्हणजे की आता जे सरकार सत्तेत आलेलं आहे महायुतीचं, हे बिनशर्त पाठिंबा देऊन सुद्धा मोकळे होतील. कारण सत्तेशिवाय पवार राहू शकत नाही असं हे समीकरण आतापर्यंत गेल्या 50 वर्षांच्या इतिहासामधलं समोर दिसतंय. म्हणजे की सत्ता ही त्यांना सगळ्यात महत्वाची. मग ती कशा प्रकारे हा मुद्दा वेगळा होतो. शेवटी जनतेचं काम करायचं तर सत्तेत राहायला पाहिजे ही त्यांची भूमिका ते घेत असतात. आणि ही भूमिका सांगून जनतेसाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असं वारंवार सांगत असतात. आता हे झाले त्यांचे अनेक वेगवेगळे अर्थ. कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो, कोणताही राजकारणी संपत नसतो, हे जितकं खरं आहे तितकंच आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी म्हणून राजकीय नेते ज्या पद्धतीनं आश्वासनं, भाषणं, खैरात या सगळ्या गोष्टी करतात, म्हणजे अगदी सहज सांगायचं म्हटलं ना विशाल, तर दादासाहेब फाळके हा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या देशात दिला होता ना, याच्यामध्ये जर का राजकारणी ही जर का एक कॅटेगरी ऍड केली ना तर एकाही अभिनेता किंवा अभिनेत्रीला कधीच कोणता सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळणार नाही. इतके हे कसलेले खेळाडू आहेत सगळे, पार अगदी लंगोट लावूनच मैदानात उतरतात. काय भाषा बदलते, काय टोप्या बदलतात, काय शाब्दिक कोटी बदलते, काय भूमिका बदलते, या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होतच असतात. पण कर्जत जामखेडची निवडणूक जसं तू बोललास तसं ती पवारांसाठी अत्यंत महत्वाची. त्याचं कारण एकच आहे, जर रोहित पवार पराभूत झाला तर शरद पवार यांचं विधानसभेतलं पवार घराण्याचं अस्तित्व संपतं ना. बरोबर, त्यांची पुढली पिढी म्हणून ज्या लोकांकडे बघितलं जातं त्यापैकी रोहित पवार आहे सुप्रियाताईंच्या बरोबरीने. पण या सगळ्याच्या रिकाउंटिंगची मागणी जी आहे ती राम शिंदेंनी केलेली आहे. साधारण किती 700-750 मतांनी रोहित पवार काहीतरी आघाडीवर होते. 741 मतांचा हा घोळ एकंदरीत आहे. आणि हा 741 मतांचा जो गोळ आहे, म्हणजे की राशींच्या इथलं जे आहे ते व्हीव्हीपॅटची आता मोजणी आणि त्या रिकाउंटिंगच्या मागणीमधनं अजून काय समोर येतं, पण ते आघाडीवर आहे ही याची अधिकृत घोषणा रिटर्निंग ऑफिसर यांनी अद्यापपर्यंत केलेली नाही. जे आपले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळते त्या आधारावर आपण या सगळ्या अत्यंत अद्ययावत माहिती आपल्याला देतोय. पण निवडणूक आयोगाकडनं, मुख्य निवडणूक आयुक्ताकडनं याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती कोण आघाडीवर आणि कोण पिछाड देण्यात आली नाहीये. पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार राम शिंदे यांनी रिकाउंटिंगची केलेली मागणी ही मान्य केलेली आहे. एक 10 मिनिटात रिकाउंटिंगची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. कर्जत जामखेडचं जे टेन्शन फक्त राम शिंदेंना आहे का, फक्त रोहित पवारांना आहे? नाही, तर महाराष्ट्रातल्या अशा अनेक वेगवेगळ्या घटकांना आहे की ज्यांचं बारीक लक्ष या निवडणुकीकडे आहे. कारण शेवटी हा पवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आणि जसं तू बोललास तर तेही सत्य तितकंच आहे की भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. कारण 1995 पासून 2019 पर्यंत कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड होता. 1999ला म्हणजे आता या 2019ला चित्र बदललं आणि तो रोहित पवारांकडे गेला. आणि याचमुळे
पराभवाचा वचपा काढणं ही झाली वृत्ती, पण लढा जो असतो तो वृत्तीमध्ये नसतो, तर वृत्ती आणि प्रवृत्ती या दोघांमध्ये असतो. बरं. त्यामुळे तीच महत्वाची गोष्ट आहे या निवडणुकीतली सगळ्यात कालागती, की वृत्ती आणि प्रवृत्तीचा लढा म्हणून खरं तर या निवडणुकीकडे बघितलं जातंय. पराभूत कोण होतंय? प्रवृत्ती पराभूत होते का वृत्ती जिंकते? का वृत्ती पराभूत होते का प्रवृत्ती जिंकते? यामुळे म्हणून या निवडणुकीकडे अशा प्रत्येक घटकाचं लक्ष आहे, जो सर्वसामान्य शेतकरी आहे, जो तिथला व्यावसायिक आहे, ज्याला MIDC यावी असं वाटतं, ज्याला पाण्याच्या आवर्तनावर आपल्याला आयुष्य कंठायचं आहे, आयुष्य जगायचं आहे, तो सर्वसामान्य माणूस, त्याला हे आवश्यक वाटतंय. सहकार खात्याच्या माध्यमातून या भागातला सहकार वृद्धिंगत व्हावा, रोजगार मोठा व्हावा, या प्रत्येकाला अपेक्षा आहेत. बागायती, जिरायती, अर्धबागायती, कोरडवाहू अशा प्रकारे आपण जी वर्गवारी करतो, यातलं दुष्काळी जमीन सगळ्यात जास्त 80%च्या 2 तालुक्यांमध्ये येतो, कर्जत आणि जामखेड. आतापर्यंत फक्त आश्वासनं दिले. गेल्या 5 वर्षात सुद्धा अनेक गोष्टींची फक्त आणि फक्त ओरडच झाली, दावे झाले, प्रतिदावे झाले. वंचित राहिला तो फक्त कर्जत जामखेडचा सर्वसामान्य मतदार. आणि याचमुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. अर्थात लाडकी बहीण हा इम्पॅक्ट नक्कीच आहे, पण शेवटी या झाल्या सगळ्या वेगवेगळ्या तर्क आणि वितर्क या गोष्टी. शेवटी काय तर आतापर्यंत जे होत होते सगळे एक्झिट पोल, आज एक्झॅक्ट पोल आहे. आणि हा मतदारांचा एक्झॅक्ट पोल आहे. हा कोणत्या एजन्सीने केलेला पोल, दिलेला पोल नाहीये. हा कोणत्या तुमच्या आपल्यासारख्या किंवा कोणत्या वृत्तवाहिनीने सर्वसामान्यांकडनं केलेला पोल नाहीये, पत्रकारांकडनं गोळालेला पोल नाही. तर हा मतदारांचा एक्झॅक्ट पोल आहे. मतदारांचा एक्झॅक्ट पोल कर्जत जामखेडमध्ये कोणाच्या पारड्यामध्ये वजन टाकतो याचकडे सगळ्यांचं बारीक लक्ष आहे. अर्थातच तिथला सर्वसामान्य मतदार नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय घराण्यांचं, राजकीय घटकांचं सुद्धा. रिकाउंटिंगची जी मागणी केली जाते अशा वेळी, ती नेमकी प्रक्रिया काय असते? किती वेळ त्याला लागतो? किती वेळेस ती रिपीट केल्या जाऊ शकते? कसं आहे की रिकाउंटिंग तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टीची मागणी करताय, म्हणजे पूर्ण प्रोसेसच्या 26 पेऱ्यांची मागणी करताय का तुम्हाला आक्षेप असलेल्या 24, 25, 26, 27 याची मागणी करताय, यावर आधारित तो कालावधी असतो. पण निर्णय घेतला गेलेला आहे. रिकाउंटिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि रिकाउंटिंगची प्रोसेस मला असं वाटतं की साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चित्र आपल्याला स्पष्ट व्हायला, समोर यायला हरकत नाही. पण लेट सी, आपण मात्र आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे. आपण या विषयातली खरी माहिती जी आपण आतापर्यंत या सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्याला दिली, आपल्या दर्शकांना दिली, की ज्यामुळे निवडणूक म्हटलं की आधी IBN लोकमत, निवडणूक म्हटलं की न्यूज 18 लोकमत, हे समीकरण जे आहे ते समीकरण आजही जिवंत आहे, आजही अबाधित आहे. कारण आपण प्रत्येक, म्हणून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतने व्यक्त केलेल्या अंदाजाचा असा उल्लेख करून आम्ही विशेष आभार मानतो. हे बोलले ते उगाच नाही. बरोबर आहे. आज सकाळपासून न्यूज 18 लोकमतनी कुठेही घाई केली नाही, गोंधळ केला नाही, काही आकड्यांच्या बाबतीतली फसवणूक केली नाही, किंवा अगदी दिवसाची सुरुवात करत असताना सुद्धा थेट आम्ही 50ची आघाडी दाखवतोय, 100ची आघाडी दाखवतोय असं आम्ही कुठेही केलं नाही. निवडणूक आयोगाकडनं जी आकडेवारी आमच्या हाती येत होती तीच आकडेवारी आम्ही थेट आपल्यापर्यंत पोहोचवत होतो. भलेही यामध्ये आम्हाला 1 तास उशीर झाला तर चालेल, 2 तास उशीर झाला तर चालेल, पण जी आकडेवारी अधिकृत आहे, जी निवडणूक आयोगाची आहे, तीच आम्ही दाखवत होतो. इतरांसारखे आकडे फुगवून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून आपली फसवणूक आम्ही करत नव्हतो. म्हणून तर विश्वासार्हता आणि बातमी आणि निवडणूक म्हणजेच न्यूज 18 लोकमत हे समीकरण आज आम्ही आपल्या सगळ्यांच्या मनात बिंबवू शकलो. पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जी लढत आहे, त्या कर्जत जामखेडच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राम शिंदे यांनी ज्यावेळेस रोहित पवार 749 मतांनी शेवटच्या फेरीमध्ये आघाडीवरती होते, त्यामध्ये रिकाउंटिंगची मागणी केलेली आहे. रिकाउंटिंग जे ते केलं जात आहे. साधारण 10 मिनिटांमध्ये रिकाउंटिंग या ठिकाणी पूर्ण होईल. मी स्वतः कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मूळ महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. मी ते जनसामान्यांशी कुळधरांमध्ये जाऊन गप्पा मारल्या होत्या. शिवाय इतरही ठिकाणी गावांमध्ये मी गेलो, ज्या ठिकाणी मला कुकडीच्या पाण्याचा मुद्दा असेल, तिथल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतील, तिथल्या रस्त्यांचा मुद्दा असेल, शिवाय हे सगळं पाणी आणत असताना किंवा त्या पाण्यातली आवर्तनं देत असताना नेमका कोणी पुढाकार घेतला, याबाबत रोहित पवारांनी किती प्रयत्न केले, राम शिंदे यांनी किती प्रयत्न केले, याबद्दलची चर्चा जी आहे तिथं जनसामान्य मला करताना दिसले. काहींनी असं म्हटलं की रोहित पवारांच्या कालावधीत जिथं 4 आवर्तनं पाण्याची मिळणं फार आवश्यक होतं, तिथं फक्त 2च मिळाली, 2 आवर्तनांसाठी रोहित पवारांनी आग्रह धरला नाही. तर काहींनी असं म्हणलं की राम शिंदे हे आमदार झाले की पाण्याची आवर्तनं आम्हाला व्यवस्थित मिळायला लागतात, अशी देखील भावना जी आहेत ते शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिथे व्यक्त करताना दिसले. म्हणून ज्या कर्जत जामखेडचं राजकारण कुकडीच्या पाण्याभोवती फिरतं, तिथं
तिथंच त्या राजकारणामध्ये तिथले पक्के रस्ते असतील, तिथली शहराची अवस्था असेल, रोहित पवारांनी नेमका काय विकास केला अशाबद्दलचे मुद्दे असतील ते आपल्या शोमध्ये मूड महाराष्ट्राचा या शोमध्ये आपण आणू शकलो आणि ज्यावरती दोन्ही बाजूला आपण म्हणजे रोहित पवारांचे समर्थक असतील, राम शिंदेचे समर्थक असतील यांच्याशी आपण त्या विषयाला घेऊन चर्चा करू शकलो. दावे प्रतिदावे केले गेले, श्रेय घेतलं गेलं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं आणि मला असं वाटतं ती सगळी चर्चा बघूनच मतदारांनी खरं तर आपला कौल ठरवलेला असणार आणि इथे एक काटेकीची टक्कर होताना आपण बघतोय. बैजवाडी म्हणून जे गाव आहे ज्या ठिकाणचं ईव्हीएम मशीनचा डिस्प्ले बंद पडला होता, खराब झाला होता त्यामुळे, आणि अर्थातच याची पूर्ण उमेदवारांच्या प्रतिनिधीकडनं तांत्रिक छाननी केल्यानंतर ती मंजुरी करण्यात आलेली आहे आणि त्याची आता व्हीव्हीपॅटची माध्यमातून त्याची आता छाननी केली जाते. 1100 मतं आहेत बैजवाडीची आणि या बैजवाडीची 1100 मतं ठरवणार आहेत की आमदार कोण, रोहित पवार का राम शिंदे. पण यंदाची निवडणूक बघ ना, लोकसभेच्या निवडणुकीत आपण मतांचा फरक जो होतो किती कमी होता. म्हणजे नगरसेवक पदाला लाजवेल सुद्धा अशा पद्धतीने या निवडणुका होत आहेत. खरं सांगितलं आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त मतदान कोणत्या निवडणुकीत होतं माहिती का तुला? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. का माहिती का तुला? कारण तिथे खऱ्या अर्थानं गावकीचं आणि भावकीचं राजकारण असतं. आता ज्या निवडणुकांचे रंग बदलत चालले, आता थोडक्यात तू बघ ना यार, आता तू जर का सारखं बघितलं तर 2 प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. कोण? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस. आता प्रत्येकाबरोबर अजून 2 घटक पक्ष होते सोबत जोडीला, पण ते कोण होते? ब्रेकअप झालेली शिवसेना, ब्रेकअप झालेली राष्ट्रवादी. आता एकमेकांचेच कधी काळी असलेले भाऊ जर का एकमेकांच्या विरोधातच सगळे उभे राहिले, ज्यांच्या सभांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मनसे तेही शिवसेनेचाच भाग होता वन्स अपॉन अ टाईम. त्यामुळे हे सगळेच एकमेकांचे काय म्हणतात त्याला, आता काही शब्द बोलके जरी असले तरी आपण स्पष्ट बोलू शकत नाही, पण एकमेकांचे खऱ्या अर्थानं अंतर्गत सगळ्याच गोष्टी त्यांना माहिती असतात. हां, त्यामुळे खेळी कशा केल्या जातात, राजकीय रणनीती कशी असते, निवडणूक खेळाची रंगत कशी असते, या सगळ्या गोष्टी एकमेकांचे डावपेच जे असतात राजकीय ते सगळेच माहीत असलेले सगळे पक्ष हे मैदानात उतरलेले. त्यामुळे काय की हा काय करणार आहे, तू काय करणार आहे. जसं आता आपण आपल्या फील्डमध्ये वर्षानुवर्ष काम करतो, तू कोणता प्रश्न विचारणार आहे किंवा कोणता प्रश्न विचारू शकतो हा अंदाज मला आधी येऊन जातो. हा अभ्यास झाला वर्षानुवर्ष. मी एखाद्या गोष्टीचं कोणतं किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुला माझ्याकडे मिळू शकते हा तुझा अभ्यास झाला. हे असंच आहे, प्रत्येक क्षेत्र हे अभ्यास करण्याचं क्षेत्र आहे आणि सगळ्यात जटिल असलेलं कारण जर कोणतं असेल ना आपल्या देशात तर राजकारण. म्हणूनच ही निवडणूक जी आहे ना ती गावकी भावकीच्या राजकारणासारखी खेळली जाते. जसं तू बोलला की फारच टसल आहे याच्यात, त्यामुळे हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा विचार करून हे लोक मैदानात उतरले. काय सांगशील? बरोबर, अगदी गावकी भावकीचा मुद्दा तर हा प्रत्येक निवडणुकीत गाजतोच. पण आता पुन्हा एकदा आपण कर्जत जामखेडच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरती येऊयात. रिकाउंटिंग जे ते केलं जात आहे आणि जसं तू म्हणालास कुठलं गाव? बैजवाडी. बस तेच ठरवणार आहे. बैजवाडीची 1100 मतं 1100 मतं आणि तेच ठरवणार आहे की आमचा आमदार कोण. बरोबर, रोहित पवार का राम शिंदे. बरोबर, बस हे फायनल आहे. आणि तेही त्या मशीनचं काय, ते आता मशीनच म्हटलं ना, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, शेवटी मशीनच आहे ना. माणसानेच बनवलेले हे मशीन असतात. त्या मशीनमध्ये तांत्रिक दोष निर्माण होतो. खूप चांगला शब्द आहे तांत्रिक दोष, खरं तर मराठीमधला. आत्ताच आपली खरं तर अभिजात भाषा झालेली आहे, पण त्याच वेळेस म्हणजे की हा तांत्रिक दोष झाल्यामुळे, पण अर्थातच उमेदवारांचे जे सगळे प्रतिनिधी असतात त्यांनी सर्टिफाय केल्यानंतरच या सगळ्या गोष्टींना पुढे पाऊल टाकत असं मुख्य निवडणूक अधिकारी त्यांनी पाऊल पुढे टाकलं आहे. आता बैजवाडीची 1100 मतं त्यांची मोजणी सुरू झालेली आहे. अपेक्षा आहे 10 ते 15 मिनिटात बरोबर निकाल स्पष्ट होईल आणि बैजवाडी ठरवणार की आमचा भाऊ कोण. बरोबर. याच्यामध्ये मला एक आवर्जून सांगायचं आहे, मी ज्यावेळेस कर्जत जामखेड वासियांशी मतदारांशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांनी हा देखील एक मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार असं म्हटले होते, असं त्यांचं म्हणणं आहे की मी कर्जत जामखेडची बारामती करेन. पण खरंच कर्जत जामखेडची बारामती रोहित पवारांनी केली का, हा देखील मुद्दा आपल्या शोच्या या सगळ्या चर्चेमध्ये आला होता आणि ज्याबद्दल मी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्याच्यामुळे ज्या कर्जत जामखेडच्या निवडणुका गेल्या 5 टर्म 4 टर्म ह्या पाण्याच्या मुद्द्यालाच घेऊन म्हणजे लढल्या गेल्या, ती निवडणूक पुढल्या याच्यात खरं तर वेगळ्या मुद्द्याला घेऊन होईल का, हा देखील प्रश्न मी जनतेला किंवा कार्यकर्त्यांना विचारला होता. त्यामुळे किती वर्ष आपण पाण्याच्या मुद्द्याला घेऊन खरं तर निवडणुका लढणार आहोत, जे कर्जत जामखेडच्या बाबतीत वारंवार होताना दिसलं, तो प्रश्न खरं तर मिटणं या सगळ्या लढतीच्या निमित्ताने आवश्यक आहे असं